Good afternoon, friends. I'm Professor Kadam, your zoology teacher. We'll learn first chapter of Animal Diversity, third of SYBSC Zoology. मित्रांनो, SYBSC झोलॉजीचा जो ॲनिमल डायव्हर्सिटी थर्ड हा जो पेपर आहे, यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण जे आहे, इंट्रोडक्शन टू फायलम कॉर्डेटा. What is the name of first chapter? Introduction to Phylum Chordata. म्हणजे फायलम कॉर्डेटा हा जो ग्रुप आहे त्याची सर्व प्राथमिक माहिती या ओळख या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायची. इंट्रोडक्शन टू फायलम कॉर्डेटा फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे. ॲनिमल डायव्हर्सिटी थर्ड हा जो झुलॉजीचा पेपर आहे त्यातला हा पहिला चॅप्टर आहे. मग त्यामध्ये ओरिजिन अँड ॲन्सेस्ट्री ऑफ कॉर्डेट्स हा पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे. मग आता कॉर्डेटा म्हणजे काय? कॉर्डेटा म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, असे सर्व कॉर्डेट्स. आणि विशिष्ट ग्रुप म्हणजे फायलम. या ग्रुपमध्ये सर्व कॉर्डेट्स आहेत आणि त्या या फायलमचं नाव आहे कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. शास्त्रज्ञांनी अभ्यासाच्या सोयीसाठी प्राण्यांचे अनेक ग्रुप केलेले आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार, गुणधर्मांनुसार. त्याला आपण फायलम असं म्हणतो. अनेक फायलम आहेत. नियर अबाउट 36पेक्षा जास्त फायलम आहेत. आणि आपल्याला जो शिकायचा आहे त्याचं नाव आहे फायलम कॉर्डेटा, पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास. फर्स्ट पॉइंट इज ओरिजिन अँड ॲन्सेस्ट्री ऑफ कॉर्डेट्स. ओरिजिन म्हणजे उगम. आता एखादी नदी असेल, ती नदी जिथून उगम पावते त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. मग आता कॉर्डेट्स कधी अस्तित्वात आले, तो जो कालावधी आहे तो झाला ओरिजिन. ओरिजिन अँड ॲन्सेस्ट्री. ॲन्सेस्ट्री म्हणजे पूर्वज. कॉर्डेटचे पूर्वज कोण आहेत, ॲन्सेस्टर्स कोण आहेत. ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज. ओरिजिन अँड ॲन्सेस्ट्री ऑफ कॉर्डेट्स हा पहिला मुद्दा आहे. तो मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. द इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फायलोजेनी. फायलोजेनी कशाला म्हणायचं आहे की उत्क्रांतीचा इतिहास. द इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फायलोजेनी. फायलोजेनी कशाला म्हणायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या प्राण्याच्या किंवा प्राण्याच्या समूहाचा, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आता ही जी टर्म आहे ती थोडीशी वाईड टर्म आहे. ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमल्स येतात, ऑर्गॅनिझममध्ये प्लांट्ससुद्धा येतात, ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीवसुद्धा येतात. मग जेव्हा ॲनिमलसाठी ॲनिमल हीच टर्म आपल्याला वापरावी लागेल. जेव्हा आपण प्राण्यांचा अभ्यास करतो स्पेसिफिकली, तेव्हा ॲनिमल ही टर्म संज्ञा आपल्याला वापरावी लागेल. द इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फायलोजेनी. फायलोजेनी कशाला म्हणायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या प्राण्यांच्या समूहाचा जेव्हा
उत्क्रांतीचा अभ्यास करतो, इव्हॉल्युशनचा अभ्यास करतो. ते प्राणी कसे डेव्हलप झाले, या पृथ्वीवर त्यांचं अस्तित्व कसं वाढत गेलं, इव्हॉल्युशन, उत्क्रांती याचा जेव्हा अभ्यास करतो त्याला म्हणायचं आहे फायलोजेनी. द टर्म फायलोजेनी इज डिराइव्ड फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स विच मीन्स टू बिगेट अ रेस. बघा आता फायलोजेनी हा जो शब्द आहे, ही जी संज्ञा आहे ती 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेली आहे. फायलॉन मीन्स रेस और ट्राईब और अँड जेनी मीन्स टू ब्रिंग फोर्थ. बघा फायलॉन मीन्स रेस, वंश, अँड जेनी मीन्स टू ब्रिंग फोर्थ, वंश पुढं चालवणे. याला म्हणायचं आहे फायलोजेनी. द कन्सेप्ट ऑफ फायलोजेनी is used to place animal groups in proper evolutionary sequence. उत्क्रांती विषयक प्रॉपर सिक्वेन्समध्ये, योग्य क्रमामध्ये ॲनिमल्सला अरेंज करणं हे फायलोजेनी या शाखेचं. आता फायलोजेनी ही बायोलॉजीची शाखा आहे आणि त्या शाखेचं मूळ उद्दिष्ट आहे की टू प्लेस द ॲनिमल ग्रुप्स इन अ प्रॉपर इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स. योग्य उत्क्रांतीविषयक क्रमात प्राण्यांच्या समूहाला ठेवण्याचा उद्देश फायलोजेनीचा आहे. थस इन फायलोजेनेटिक ऑर्डर फिशेस appeared before reptiles and reptiles before birds and mammals. फायलोजेनीचा विचार केला आपण तर फिशेस जे आहेत ते रेप्टाईलच्या अगोदर इव्हॉल्व झालेले आहेत. म्हणजे मत्स्यवर्ग जो आहे फिशेसचं अस्तित्व हे सरीसृप प्राण्यांच्या अगोदरचं आहे. म्हणजे रेप्टाईल्स म्हणजे सरीसृप, सरपटणारे, स्नेक्स वगैरे, क्रोकोडाईल्स, तर त्यांच्याही अगोदरचं अस्तित्व हे फिशेसचं आहे, मत्स्यवर्गाचं आहे. अँड रेप्टाईल्स बिफोर बर्ड्स अँड मॅमल्स. सरीसृप वर्ग जो होता तो पक्ष्यांच्याही अगोदर अस्तित्वात आला होता आणि सस्तन प्राण्यांच्याही अगोदर रेप्टाईल ग्रुप जो होता तो अस्तित्वात होता. म्हणजे सरीसृप प्राणी जे आहेत ते पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्याही अगोदरपासून अस्तित्वात असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग आता पुढचा मुद्दा जो आहे, पुढचा पॉईंट आहे ओरिजिन ऑफ कॉर्डेट्स. पृष्ठवंशीय प्राण्यांचा उगम कसा झाला ते आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचे. ओरिजिन ऑफ कॉर्डेट्स. Nowadays, most of the zoologists accepted the fact that the chordates have originated from the invertebrate ancestors. Most of the zoologists accepted that the chordates have originated from the invertebrate ancestors. प्रामुख्याने जास्तीत जास्त प्राणीशास्त्रज्ञांनी हे स्वीकारलेलं आहे. झुलॉजी मराठीतून शिकवता? हो, मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेत. मराठीत इंग्लिशमध्ये सांगायचं, समजून सांगायचं मराठी. तर मोस्ट ऑफ द झुलॉजिस्ट ॲक्सेप्टेड फॅक्ट that the chordates have originated from invertebrate ancestors. अनेक प्राणीशास्त्रज्ञांनी हे स्वीकारलेलं आहे की पृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच कॉर्डेट्स हे अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स पासून इव्हॉल्व झालेले आहेत, तयार झालेले आहेत. द अर्लियर ancestors ऑफ कॉर्डेट्स वेअर सॉफ्ट बॉडीड. सुरुवातीचे जे पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज होते ते
सॉफ्ट बॉडीड होते, म्हणजे मृदुकाय होते. हेन्स देअर फॉसिल रिमेन्स वेअर नॉट अवेलेबल. Earlier, ancestors of chordates were soft bodied, hence their fossil remains were not left. फॉसिल रिमेन्स म्हणजे त्यांचे जे जीवाश्म आहेत, म्हणजे जेव्हा एखाद्या प्लांट किंवा ॲनिमलची बॉडी आपल्याला सॉईलमध्ये किंवा रॉक्समध्ये किंवा आईसमध्ये सापडते, त्याला आपण फॉसिल असं म्हणतो. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी एखादा ॲनिमल अस्तित्वात होता, त्याचा तो पुरावा असतो. त्याची सांगाडा जर आपल्याला मिळाला सॉईलमध्ये, आईसमध्ये किंवा रॉक्समध्ये, तर आपण त्याला असं फॉसिल असं म्हणतो. FOSSIL फॉसिल म्हणजे जीवाश्म. तर जे कॉर्डेट्स होते, त्यांचे जे पूर्वज होते ते सॉफ्ट बॉडीड असल्यामुळं त्यांचे जीवाश्म फारसे शिल्लक राहिलेले नाहीत. Therefore, it was difficult to conclude regarding the origin of chordates. कॉर्डेट्सचा जो उगम आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांचा जो उगम आहे, तो आपण कन्क्लूड करू शकत नाही किंवा त्याच्याविषयी आपण फायनल मत बनवू शकत नाही. द ओनली बेसिस फॉर फाइंडिंग आउट ओरिजिन ऑफ कॉर्डेट इज अवेलेबल फ्रॉम रिझेम्बलन्स बिटवीन कॉर्डेट, प्रोटोकॉर्डेटा and invertebrates. Some structural features exhibited by them may be considered as basis of their common ancestry. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये काही ना काही साम्य आपल्याला मिळतं आणि त्यावरून त्यांचे पूर्वज कोण होते, कोण असू शकले असते, याचं एक हायपोथेसिस, एक गृहीतक शास्त्रज्ञांना बांधता येतं. दीज फीचर्स वेअर बायलॅटरल सिमेट्री, anterior posterior body axis, ट्रिप्लोब्लास्टिक सिलोमिक कंडिशन अँड मेटामेरिक सेगमेंटेशन. आता पृष्ठवंशी प्राणी किंवा कॉर्डेट्सचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला समजेल की मोस्ट ऑफ द कॉर्डेट्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल. कॉर्डेट्स हे त्यांच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री असलेली बघायला मिळते, म्हणजे द्विमितीय त्यांची बॉडी आहे. सिमेट्री म्हणजे सममिती, बॉडीची सममिती. मग आता सिमेट्री, झुलॉजीमध्ये सिमेट्री जर म्हटलं तर 3 प्रकारचे सिमेट्री आहेत: रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री आणि असिमेट्री. म्हणजे रेडियल सिमेट्री एखाद्या विशिष्ट अक्षामध्ये, म्हणजे अनेक अक्षामध्ये, 1-2 पेक्षा जास्त अक्षांमध्ये जर आपण त्या प्राण्याच्या बॉडीचे समान तुकडे करत असू, समसमान, तर त्याला म्हणायचं रेडियल सिमेट्री. जर बॉडीचे समसमान फक्त 2 भाग होत असतील तर त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. आणि प्राण्याचा आकार नियमित नसेल, कोणतीही सममिती नसेल, तर त्याला म्हणायचं असिमेट्री.